नमस्कार मंडळी, आज की नाही आपण मुळ्याचे पराठे बनवणार आहोत। एकदा काय झालं, आम्ही गेलो होतो अलिबागला फिरायला। तर आम्ही यांच्या मित्रांच्या घरी गेलो होतो, तर त्यांच्या बायकोने काय केलं होतं, मुळ्याचे पराठे बनवले होते। इतके मस्त पराठे झाले होते म्हणून काय सांगू। तर मी यांना काल सांगितलं की भाजी घेऊन या, तर यांनी मुळाच घेऊन आले, कारण त्यांना ते मुळ्याचे पराठे इतके आवडले म्हणून काय म्हणू। तर आता मला म्हटले की तू पण तसेच मुळ्याचे पराठे बनव। मग मी काय केलं, त्यांना फोन केला आणि त्यांना सगळी रेसिपी विचारून घेतली, तुम्ही मुळ्याचे पराठे कसे कसे बनवले होते। व त्यांच्या पद्धतीने मी मुळ्याचे आज पराठे बनवते आहे। तर मुळ्याचे पराठे बनवण्यासाठी मी मुळा हा चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे, त्याची पानं मी बारीक कापून घेतली आहे आणि मुळासुद्धा असा बारीक बारीक मी कापून घेतला आहे। मुळ्याचा की नाही उग्र वास येतो की नाही, म्हणून मुळ्याचे पराठे मी कधी बनवलेच नाही आणि भाजीसुद्धा मी जास्त काही बनवत नाही, कधीतरी बनवते, पण ती आवडते बरं का सगळ्यांना। आता मी काय करणार आहे, मुळा हा वाफवून घेणार आहे। कढईमध्ये थोडंसं मी तेल टाकलं आहे आणि हा मुळा कापलेला यामध्ये टाकून घेतला आहे। कलताच्या साहाय्याने थोडंसं मी परतून घेते आहे, म्हणजे छान असा परतला पण जाईल तो। मुळा चांगला शिजण्यासाठी यामध्ये मी पाणी टाकून घेते आहे। एक 5 ते 10 मिनिटांसाठी चांगला हा शिजून द्यायचा आहे, म्हणजे त्याचा वास असतो तो उग्र हा निघून जातो आणि खाताना तो मुळा आहे की नाही हे सुद्धा कळत नाही। आता थोडंसं मला वाटण बनवायचं आहे, त्यासाठी मी 7-8 ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, आल्याचे तुकडे घेतले आहे थोडेसे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। हे सगळं मी मिक्सरला चांगलं बारीक असं पाणी न टाकता वाटून घेणार आहे। थोडंसं जिरेसुद्धा मी यामध्ये टाकले आहे। अशा पद्धतीने याचं वाटण मी तयार करून घेतलं आहे। पाणी मी याच्यात काही वापरलं नाही, असं सुक्कच मी वाटून घेतलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे वाटण तयार करून झालं आहे। आता मुळा आपला शिजला की नाही ते पाहूया आपण। 10 मिनिटं झाले आहेत, मुळा चांगला आपला शिजला आहे। मी हातानेच पाहते शिजला आहे की नाही। हो, आता हा शिजला आहे। आता मी एका परातीमध्ये हा सगळा काढून घेतला आहे आणि हातानेच मी मॅश करते आहे। थोडासा थंड झाला आहे ना, म्हणून मला हाताने करता येते। नाहीच जमलं तर मॅशर असतो की नाही, त्याने मॅश करून घ्यायचा, पटकन मॅश होतो। यामध्ये थोडी कापलेली कोथिंबीर मी घातली आहे, वाटलेलं मिरचीचं वाटण, लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर, सफेद तीळ, ओवा मी हाताने क्रश करून यामध्ये टाकते, छान असा फ्लेवर येतो। चवीनुसार मीठ आणि गव्हाचे 2 वाट्या मी याच्यामध्ये पीठ घातले आहे। छान असं मिक्स करून घेते आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं, सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे। आता थोडेसे क्रिस्पी होण्यासाठी मी तेल यामध्ये टाकून घेतलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून याचं आपल्याला छान असं कणिक मळून घ्यायचं आहे। आपण चपातीसाठी जसं पीठ बनवतो की नाही, त्या पद्धतीनेच आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पीठ तयार झालं आहे। हे 10 मिनिटांसाठी मी असंच ठेवून घेते, म्हणजे चांगलं भिजलं जाईल। 10 मिनिटं झाली, आता पीठ आपलं चांगलं भिजलं आहे। आता आपल्याला काय करायचं, याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। मग आपण काय करणार आहोत, गोळे तयार करून घेऊया। थोडंसं तेल लावले पोलपाटाला, आता याचे मी गोळे बनवून घेते आहे। आपल्याला जसे छोटे मोठे आकाराचे पराठे तयार करायचे आहे त्यानुसार मी गोळे बनवले आहेत। थोडंसं पीठ लावून आपल्याला जशा पद्धतीने तो पराठा लाटायचा आहे त्या पद्धतीने तो पराठा लाटायचा। आता असेच पराठे तुम्ही देखील करून बघा, तुम्हाला खूप आवडतील बरं का। मी पण त्यांच्याच पद्धतीने हे पराठे करून बघते आहे, माझे पराठे नक्कीच चांगले होणार आहे, गॅरंटीने सांगते बरं का मी। छान असे लाटून घ्यायचे, तेल वगैरे लावून लाटले ना, मस्तपैकी असे फुगतात आणि छान असे क्रिस्पी सुद्धा होतात पराठे। हे बघा, अशा पद्धतीने माझा पराठा हा लाटून तयार झाला आहे। आता मी त्यावर थोडंसं तीळ सुद्धा टाकते, म्हणजे आपले पराठे अतिशय सुंदर दिसतील बरं का। छान असा आपला पराठा तयार झाला आहे। आता आपण काय करणार आहोत, पराठा छान असं तेल लावून गरम गरम असं शेकून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून आपण पराठा छान असा खमंग एकदम मस्त भाजून घेणार आहोत। आता हा पराठ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तुम्ही लाईकच करत नाहीत माझ्या व्हिडिओला, यावेळेला तरी नक्की लाईक करा बरं का। तुमच्या लाईकमुळे मला ना थोडंसं प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी।
हे बघा, पराठा आपला मस्त भाजून तयार झाला आहे. अगदी असाच तुम्ही रोल करून जरी खाल्ला ना पराठा, अगदी काही चटणी वगैरे नाही खाल्ली ना तरी खूप छान लागतो पराठा. एकदम गरम गरम खा, मस्त लागतो. आणि नाहीच तर काय करायचं माहिती आहे का, मस्तपैकी एक ताट तयार करायचं, त्यामध्ये पराठे ठेवून घ्यायचे, मस्त शेजवान चटणी किंवा सॉस, मस्तपैकी हा पराठा एन्जॉय करायचा. तर तुम्ही माझा पराठ्याचा व्हिडिओ पाहत असाल ना तर पटकन सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला.